आज चिकन पण येतानाच घेऊन आलो होतो आणि ते बॉईल करून पण झालेलं आहे, बॉईल करून ठेवलेलं आहे. स्टॉक आपला तयार आहे. हे 2 चिकन फ्राय यांना कडक रोटी पाहिजे होती. 2 दिवस पाऊस येतोय त्याच्यामुळे थोडंफार किडे येत आहेत आणि जास्त नाही कमी येत आहेत. आपल्याकडे आता 2 टेबल चालू आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्या हॉटेलमध्ये आहे. मी जेवणाला सुरुवात केली. व्हिडिओला सुरुवात केल्यानंतर थोडासा उशीर झाला होता. घरची कामं, शेतातली कामं चालू होती त्याच्यामुळं आता जी तयारी केली मी तुम्हाला दाखवतो. ह्या इकडे जी आपली सोलकढी आहे ती आपण बनवून ठेवली आहे. आज सोलकढी फक्त अर्धा डबा बनवला आहे कारण वातावरण थंड आहे बाहेर, त्याच्यामुळं जास्त सोलकढी आजकाल कोण पित नाही, त्यामुळं अर्धा डबा बरोबर सोलकढी बनवून ठेवले. आणि हा इकडे जो नॉनव्हेजचा मसाला आहे तो करायला चालू केला आहे. आज चिकन पण येतानाच घेऊन आलो होतो आणि ते बॉईल करून पण झालेलं आहे, बॉईल करून ठेवलेलं आहे. स्टॉक आपला तयार आहे. जेवण मारायला आपण आता सुरू करू शकतोय, काही अडचण नाही. थोडासा मसाला करायचा आहे, तो मसाला झाल्यानंतर मग जेवण बनवायला सुरुवात करणार. हे आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे. आज तुम्हाला आपण ताटं कशा पद्धतीने लावतो ते दाखवतो. आता थाळीला आपण कांदा लिंबू लावला, त्याच्यानंतर लावायची आहे सोलकढी, त्यानंतर अळणी रस्सा, त्यानंतर पांढरा रस्सा लावायचा. पांढरा रस्स्यानंतर लावणार आपण तांबडा रस्सा. तांबडा रस्स्यानंतर आता एक फ्राय आणि एक मसाला ऑर्डर आहे. ही मसाला चिकन मसाल्याची प्लेट आणि इथे आपण एक फ्रायची, ही पण सेम आपण लावून घेणार आहोत. कांदा लिंबू लावलेला आहे, सोलकढी आणि तिन्ही पण रस्सा. तांबडा रस्स्याच्या बाजूला आपण लावतोय अंडागरी आणि अंडागरीनंतर चिकन 65. चिकन 65चे 3 ते 4 पीसेस देतो आपण. हे ताट आपलं चिकनचं ताट कंप्लीट झालं आहे. आता याला रोटी आणि राईस नंतर जाईल. पहिला रोटी लावल्यानंतर ही ताटं पिकअप होतील आणि ज्यावेळी रोटी खाऊन होईल ग्राहकांची त्याच्यानंतर आपण राईस त्यांचा पिकअप करतोय. ही त्यानंतरची आपल्याकडे 2 चिकन मसाल्याची ऑर्डर आहे. ही ताटं पण तयार झालेत. 2 दिवस पाऊस थोडा झाल्यामुळे आता ही पाखरं एवढी जास्त नाहीत, पण काही प्रमाणात हॉटेलमध्ये आलेली आहेत आणि त्याच्यामुळे लाईट्स थोड्या कमी केल्या आहेत. आता सध्या आपल्याकडे 2 टेबल चालू आहेत. 7:15 वाजलेले आहेत. आता इथून पुढे टेबल लागायला सुरुवात होतील. हे 2 चिकन फ्राय थाळी आहेत, यांना कडक रोटी पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे एक ग्रुप आलेला आहे, 5 जण आहेत. त्यांच्या चिकन फ्राय 5 ताटांची ऑर्डर आहे. याला रोटी लावायची बाकी आहे, त्याच्यानंतर ही ताटं तयार होतील, पिकअप होतील. आज ग्राहक होत आहेत बऱ्यापैकी, ऑर्डर येतात बॅक टू बॅक. आता या ताटांच्या रोट्या लावल्यात आणि ह्यानंतर ही ताटं पिकअप करूया. मित्रांनो, 11:47 झालेत. लाईट गेलेली आहे कारण पाऊस चालू आहे बाहेर. मगाशी वीज वारा होत होता त्यामुळे लाईट घालवले. दरवाजा वगैरे बंद केला, क्लोजिंगला स्टार्ट केले. तर हा इकडे आता पाऊस चालू आहे. बारीक चालू होता मगाशी, आता जरा जोर पकडला आहे. बऱ्यापैकी मोठा पाऊस येतोय. तर पाऊस जाणार कधी आणि आम्ही घरी किती जाणार माहिती नाही. क्लोजिंग वगैरे झालेली आवरत आलेलं आहे बऱ्यापैकी. आता हॉटेल ज्यावेळी आपण बंद करतो, क्लोजिंगची वेळ असते शेवटला, ज्यावेळी आपल्याकडे गर्दी जास्त होते आणि क्लोजिंग करायचीच असते. त्याच्यामुळे थोडासा आता हे जर 7-8 वाजता एक आता टेबल बसलेला हा एक ग्रुप होता, हे जर 7 किंवा 8 वाजता जर बसले असते तर आपण हा परत आणि सेट केला असता. टेबल चेअर वगैरे लावून परत ग्लास वगैरे सगळं केलं असतं. 10च्या पुढे ज्यावेळी ग्राहक येतं आपल्याकडं आणि ते ज्यावेळी बसतं, हा टेबल रिकामा झाल्यानंतर आपण याला परत आणि सेट करायच्या नादा लागत नाही कारण आपण क्लोजिंग करणार असतो. त्यामुळे आत्ता सध्या 11:30 वाजले त्यांनी क्लोजिंग स्टार्ट केलेली आहे आणि आता ही अवस्था बघा.
जेवढे ग्राहक बसले होते खुर्च्या वगैरे सगळे असे टेबल अस्ताव्यस्त पडलेले आहेत. का तर आपण आता क्लोजिंग करणार आहे. सगळं एकदमच आवरायचं. आता हे अजून टेबल क्लीन करायचं आहे. म्हणजे आत्ता यानं इकडे ताटं वगैरे उचललेत. हा एक आता शेवटचा टेबल गेला होता. फॅमिलीचा पण अजून आहे एक ग्रुप आला होता, जसं की हा गेलेला आहे. टेबल क्लीन करायचं आहे अजून पण. याच्यावरती रोटी शेतं वगैरे पडलेले आहेत. ते ताटं फक्त आता गेलेले आहेत. आता हा टेबल वगैरे क्लीन होईल, त्याच्यानंतर स्टाफ जेवेल पूर्ण आणि बाकीची मग उर्वरित कामं जी आहेत साफसफाईची ती होतील. आणि आता बोका पण आलेला आहे बाहेर फिरून. आत्ता संध्याकाळी गेला होता तो, येऊन मस्त खुर्चीवरती बसून झोपला आहे, आराम करायला लागला आहे. तो क्या ए बोक्या ए बोक्यो लाईक बलवा लागलो तुला. हां हाय बाय काय करायची पद्धत नाही. आणि हा काउंटर आता ही संपलेला आहे सर्व. आता आपण लावतो, सेट करतो व्यवस्थित. इथे हातात टिश्यू पेपरसाठी ग्लास आपण ठेवला होता, इथे सर्व व्यवस्थित. पण नंतर हे सगळे अस्ताव्यस्त होते. इकडे तिकडे सगळं कुठे पाय देता पडलेलं असतं. तर हे सगळं बडीशेप खडीसाखर तर पडलेले असते. प्रत्येक वेळेला साफसफाई तर होत असते. शेवटच्या मोमेंटला एकदम सगळी साफसफाई करायची. त्याच्यामुळे जे राहतं 10:30-10 नंतर ते तसंच राहतं, तिकडे कोणी लक्ष देत नाही. हे मिठाच्या बरण्या वगैरे तशाच आहेत. हे सर्व क्लोज करताना पूर्ण आहे तसं नीटनेटकं ठेवलं जातं, पण हे जेवल्यानंतर सर्व कामं होतात. तर मित्रांनो रात्रीचे 1:15 वाजलेला आहे. लाईट येणार नाही आहे. आता फोन केला होता सबस्टेशनमध्ये, उद्या सकाळी लाईट येणार होता. काहीतरी फॉल्ट झालेला आहे. बारीकचं झिरमट पडलं होतं, त्याच्यामुळे त्यांना फॉल्ट झाला आणि परत सकाळपर्यंत लाईट येणार नाही बोलतायत. आत्ता मला लाईटीची गरज नाही आहे, रात्री क्लोजिंग झाल्याने आम्ही जातोय घरी. पण शेवटी एक फीडबॅक त्यांच्याकडून येणं, एक चांगल्या पद्धतीचं फीडबॅक येणं खूप महत्त्वाचं असतं. एक रूडली बोलणं असेल तर आमच्याकडून त्यांनी तेच अपेक्षित ठेवावं लागेल. महावितरणमध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत अतिशय उर्मट उत्तर देतात, भयानक उर्मट उत्तर देतात. त्यांना व्यवसाय करतायत मेंबर, आणि ज्यावेळी त्यांनी फोन केला आहे त्याअर्थी व्यवसायवाला फोन करतोय, त्याअर्थी त्यांना काहीतरी लाईट संदर्भात प्रॉब्लेम असेल आणि लाईट गरजेची असेल अशी त्यांना अजिबात काडी मात्र आयडिया नसते. आणि मे बी आयडिया असेल तरी त्यांना त्याचं काही पडलेलं नसतं. तसं कोणाचं पडलेलं नसतं. पण शेवटी कसं आहे, तुम्ही एका पोझिशनवरती काम करताय, सरकारी कर्मचारी आहात तुम्ही, सरकारी भत्ता घेता, सर्व काही सरकारी तुमच्या ज्या काही पेन्शन रिटायरमेंट नंतर सगळ्या काही सुखसुविधा सरकारी गव्हर्नमेंटवाले तुम्ही घेता. महावितरणच्या आता जो मेंबर ज्यांच्याबरोबर बोललो मी, कॉल रेकॉर्ड वगैरे केलेला आहे, त्यांनी कसं आहे एखादा शेतकरी पण संध्याकाळचा रात्रीचा फोन करू शकतात. कारण ते आता 1 वाजता लाईट येते शेतीपंपाची आणि आज फॉल्ट आहे हे बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतं. आणि त्यावेळेला शेतकरी येऊन इथे शेतामध्ये शेतीपंपाच्या आजूबाजूला येऊन बसणार आणि तुम्ही निवांत तिकडे झोपा काढणार, याला काय अर्थ नाही आहे. अपेक्षित एवढंच आहे की तुम्हाला एक फोन आला, लाईट येणार आहे का विचारलं तर एक सौम्य भाषेमध्ये येणार नाही एवढंच उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तुम्ही तारांबळ लावलेली किंवा तुमची पंचायत असं झालं तसं झालं अमकं झालं तमकं झालं याच्यामध्ये आम्हाला पण इंटरेस्ट नाही आहे. फक्त लाईट का येणार नाही एवढं सांगा आणि विषय क्लोज करत राहा, असं माझं मत आहे पर्सनली. बाकी बिझनेस खूप छान चालत होता. जवळपास 10:30 वाजेपर्यंत कंटिन्यू टेबल चालू होते, बऱ्यापैकी रनिंग चालू होतं. तिथून पुढे पण 11, 11:30, 12 वाजेपर्यंत सुद्धा मला ग्राहक चांगले झाले असते. पण लाईट गेली आणि पाऊस आला त्याच्यामुळे ग्राहक थांबले. पावसामुळे ग्राहक थांबले. मी लाईटीचं काय याच्यामध्ये घेत नाही. पण लाईट आता उद्या सकाळी येते. आता काय फॉल्ट आला आहे मला पण माहिती नाही. सो सकाळी आता किती वाजता लाईट येते ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला त्या संदर्भात माहिती कळेलच. आणि आता पाऊस जसा चालू होईल तसं इकडे लाईटीची समस्या येणारच. मागच्या काही व्लॉगमध्ये मी बोललो होतो लाईट संदर्भात मी काही बोलणार नाही, पण मी आता लाईटी संदर्भात बोलतोय. म्हणजे काय, ज्याला मी फोन केला होता महावितरणमध्ये जो बसलेला आहे मेंबर, ज्याला फोन ऑपरेटर म्हणतात किंवा काही असो, ज्याचं फोन उचलून काम असतं, ज्यांनी फोन केला त्यांना उत्तर देणं, त्याने व्यवस्थित रूडली बोलला, त्याला उत्तर द्यायची म्हणजे त्याची क्षमता नव्हती, बुद्धिमत्ता नव्हती. अशा लोकांबद्दल मला काहीतरी एक मत मांडायचं होतं म्हणून मी हा विषय काढला. बाकी माझा बिझनेस असा व्हायचा तसाच झालेला आहे. शुक्रवार होता, आज बिझनेस बऱ्यापैकी झाला, पण अजून पण झाला असता. पाऊस पडल्यामुळे ऐन वेळेला बिझनेस थोडासा डाऊन गेला. असो, आता मी कालचा व्हिडिओ जो आज अपलोड करायचा होता, म्हणजे काल अपलोड करायचा होता, तो पण झालेला नाही. सकाळी आता अपलोड करावा लागेल.
आणि हा व्हिडिओ मला संध्याकाळी अपलोड करावा लागेल. व्हिडिओ करून त्याचं एडिटिंग करणं आणि बाकीचे सर्व कामं करायला वेळ भेटत नाही आहे मला. आणि त्यात लाईट गेली की तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतात आणि व्हिडिओ अपलोड होत नाही. आज व्हिडिओ वगैरे सगळे एडिटिंग वगैरे तयार झाली होती पण व्हिडिओ अपलोडच होत नव्हता. 4 तास 5 तास 8 तास 12 तास असं अपलोडिंग टाईम दाखवत होता. त्यामुळे तो मी शेवटी बंद केला. आता उद्या सकाळी किंवा आता रात्री गेल्यानंतर तो अपलोडिंगला टाकेल. म्हणजे सकाळपर्यंत अपलोड झाला की सकाळी आपण लिस्टेड करू शकतो व्हिडिओ. थोडासा गावभागामध्ये लाईट नसली की टॉवर वगैरे बंद पडतात, जनरेटर चालतं, कुठल्या टॉवरचं कुठलं चालत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नेटवर्कचे भरपूर येतात. पावसाळ्यामध्ये थोडीशी अडचण आहे पण असं होऊ नये की आपले जे ब्लॉग आहेत ते तरी वेळेवरती पोचावेत, वेळेवरती जावेत यूट्यूबवरती, एवढी अपेक्षा आहे आपली. बघू येणाऱ्या दिवसामध्ये काय काय होतं ते. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.